कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आमची मित्राचे 6 जण उत्तमनगरमध्ये राहिला आहेत। त्यांचं वय 25 वय आणि आत्ताच 20-21 दिवस झाले ते गाडी घेऊन थार तरी पुण्यावरून निघली होती फिरण्यासाठी। म्हणजे कोकणामध्ये फिरायला आली होती सगळी जण। रायगडमधील तामिणी घाटामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 6 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। पुण्याहून कोकणाकडे जाताना रायगड जिल्ह्यातील तामिणी घाटामध्ये एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये काळ्या रंगाची थार गाडी तामिणी घाटातील 500 फूट खोल दरीमध्ये कोसळली आणि याच दुर्घटनेमध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। चक्क 500 फूट खोल दरीत ही थार कोसळली आणि या दुर्घटनेत कारमधील 6 जणांचा मृत्यू झालाय। सोमवारी रात्री उशिरा थार गाडी एका धोकादायक वळणावरून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येते। या घटनेनं पुण्यासह रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते। अतिशय उत्साहानं थार गाडीमध्ये बसून मित्रांचा गट जल्लोष करत फिरायला कोकणामध्ये निघालेला होता, परंतु तामिणी घाटात त्यांचा प्रवास थांबला। 17 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 वाजता पुण्याहून निघालेल्या ह्या 6 मित्रांचा रस्त्यामध्ये संपर्क तुटल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आणि मंगळवारी सकाळी तामिणी घाटातल्या खोल दरीमधून एक भयावह सत्य बाहेर आलं। पुण्यातील उत्तमनगर परिसरातील हे रहिवासी आहेत। प्रथम शहाजी चव्हाण वय 22 राहणार कोंडवे धावडे पुणे, पुनीत सुधाकर शेट्टी वय 20 राहणार कोपरेगाव उत्तमनगर पुणे, साहिल साधू बोटे वय 24 राहणार कोपरेगाव उत्तमनगर पुणे, महादेव कोळी वय वर्ष 18 कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे, ओंकार सुनील कोळी वय वर्ष 18 राहणार कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे, शिवा अरुण माने वय वर्ष 19 राहणार कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे हे सर्व 6 मित्र प्रवास करत होते। मित्राचे 6 जण उत्तमनगरमध्ये राहिला आहेत। त्यांचं वय 25 वय आणि आत्ताच 20-21 दिवस झाले ते गाडी घेऊन थार तरी पुण्यावरून निघली होती फिरण्यासाठी। म्हणजे कोकणामध्ये फिरायला आली होती सगळी जण। तर येताना त्यांचा फोन नाही लागल्यामुळे आम्ही आमची मित्रमंडळी आमचं विशाल शेळमकर, नागेश भोकल शेट्टी, करण थोरात हे आम्ही मित्र म्हणजे असं विचार केला की बाबा कुठे गेलेत काय गेलेत। त्यामुळे आम्ही तपास चालू केला पोरांनी आमच्या। हे आमचे वेल्हे गावाचे सरपंच होते, यांनी इकडं तपास चौकीला गेले, तपास चालू केला बाबा काय आहे काय नाही। मग ह्यांनी सगळं मॅप वगैरे आणला बाबा कुठे काय। मग इथून ह्यांना आधी लोकेशन गावलं की फिरायला गेलेले आहेत पुढं, तर हे तिकडे पण शोधून आले। त्याच्यानंतर त्यांना काय गावलं नाही। 2 दिवस इथंच राहून पोरं सगळे आमची शोधत होते। तर मग चौकीवाल्यांकडनं रेस्क्यू टीमनी मदत केली आम्हाला की बाबा इथं शोधू आपण। इथं शोधल्यानंतर खाली गेल्यानंतर त्यांना गाडीचा पुढची हेडलाईट गावली। त्याच्यानंतर मग ड्रोननी हे सगळं चालू केलं। मग आमच्या पोरांनी चालू केलं की बाबा इथं बघू। मग रेस्क्यू टीमने आम्हाला मदत केली आणि इकडे चालू केलं बघण्यासाठी। घटना ज्यावेळेला तुम्हाला समजली त्यामुळे त्यानंतर मित्र म्हणून कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शोध घेण्यासाठी किंवा कोणत्या यंत्रणांना पहिल्यांदा भेटलो? आम्ही पोलीस चौकीत गेलो। आधी चौकीनंतर आम्हाला सहकार्य केलं रेस्क्यू टीमने, चांगलं सहकार्य केलं की बाबा इथं बघू आपण हे करू। तर ह्याच्यानंतर आम्ही चालू केलं सगळं। आणि आम्ही मित्रमंडळी म्हणजे असं भावासारखेच आहे आम्ही सगळेजण, की आम्ही सगळेजण आम्ही संघ राहतो। म्हणजे खाणं वगैरे संघ, उठणं बसणं आम्ही संघच करतो। त्यामुळे आम्हाला एक भीती वाटली की बाबा आमचे मित्र कुठे आहेत काय। तर घरच्यांपेक्षा आम्ही म्हणलं जाऊ आणि आमच्या म्हणजे मला तर आज कळलं, पण हे आमचे विशाल शेळमकर, करण थोरात, नागेश भोकल शेट्टी हे पोरं अजून 2 दिवस झाले जेवले पण नाहीयेत की शोधतात आहे की बाबा कुठे आहेत आमचे मित्र, काय झाले पोरांना आमच्या, असं करून शोधतात। अजून पण त्यांच्या मनात भीती की बाबा की असं वाटतं की त्यांना काय नाही झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आमचे मित्र म्हणजे आम्ही एका ताटात खाणारी आहेत की आम्हाला भीती पण वाटते की बाबा घरच्यांपेक्षा आम्ही त्यांना जास्त जीव लावलेला आहे। रात्री 18 तारखेला पहाटे मंगळवारी 1च्या दरम्यान ते निघाले होते कोकणात। तर इकडे जाताना त्यांचा पुण्यावरून कोकणात निघाले होते। तर अंदाजे त्यांचा येतानाच इकडे ऍक्सिडेंट झाला। 6 जण निघाले होते कोपरे उत्तमनगरला, सगळे राहिले होते। सगळे किती वयाचे होते सगळे? सगळे 20, 21, 22, 25 आतले सगळे। साधारणतः ही घटना कशी आपणास कळाली आणि कशा पद्धतीने आता शोध मोहीम सुरू आहे? त्यांच्या घरचे कॉन्टॅक्ट करायला बघत होते की मुलं पोहोचली का नाही कोकणामध्ये। ते सांगून आले होते ना सगळ्यांना घरी जाणार आहे म्हणून। 3 दिवस राहायचा प्लॅन होता त्यांना। तर ते काय ते फोन रिसिव्ह करत नव्हते। त्यामुळं
वाट पाहिली त्यांची की बाबा परत रिटर्न फोन येईन, पण काय फोन नाही आला त्यांचा. रात्री आम्ही 11:30-12 पर्यंत आम्ही स्वतः येऊन तपासलं, त्यांचं लोकेशन काढलं पोलिसांमार्फत. त्या लोकेशनवर नव्हते. मग काल रात्री ड्रोनने चेक केलं तर ते गाडीचं इथं घाटात दिसलं. हा जो अपघात आहे, जे 6 तरुण पुण्यावरून इकडं कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले होते, त्यांची गाडी जी आहे ड्रायव्हरचं कदाचित नियंत्रण सुटल्यामुळं ती खाली गेलेली तामिनी घाटामध्ये. तर त्या अनुषंगाने सध्या स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बचावकार्य आमचं चालू आहे. सध्या टीम मेंबर खाली आहेत. आतापर्यंत 6 डेड बॉडीज ज्या आहेत ह्या मिळालेल्या आहेत खाली. पैकी एक डेड बॉडी आता थोड्या वेळापूर्वीच आपण वरती आणलेली आहे. बाकीच्यांना काढण्याचं काम सुरू आहे. कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन आहे, यामध्ये कोणकोणत्या टीम सहभागी आहेत? यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले तहसीलदार साहेब आहेत, मेडिकलची टीम आहे आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठं वर्क याच्यामध्ये जे आहे ही SVRSS रेस्क्यू टीम जी कोलाडची आहे ती एक आपल्याकडे मुख्य भूमिकेमध्ये आहे. मुळशीची रेस्क्यू टीम आहे, स्थानिक आपले शेलार मामा रेस्क्यू टीम आहे आणि माणगावचीच एक साळुंके रेस्क्यू टीम आहे. अशा 4ही रेस्क्यू टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्या मदतीने हे आपलं काम चालू आहे. हे सर्व तरुण पुण्यातील उत्तम नगर परिसरातील रहिवासी होते. सोमवारी रात्री 11:30 वाजता हे मित्र थार कारनं कोकणाकडे निघालेले होते. मंगळवारी त्यांचा संपर्क होत नसल्यामुळं पालकांनी उत्तम नगर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली आणि यानंतर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला. तामिनी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे. प्राथमिक तपासामध्ये रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळं चालकाचं नियंत्रण सुटलं असावं असं पाहायला मिळतंय आणि या दुर्घटनेमध्ये थार गाडी 500 फूट खोल दरीमध्ये कोसळली आणि ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज संध्याकाळी सर्व मृतदेह काढून माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले. बाहेर काढण्याचं काम सकाळपासून सुरू होतं. माणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी निवृत्ती बोराडे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. कोकण कट्टा न्यूज, रायगड.